वैवाहिक सभेत आम्ही वठारकर उभयता आपणा सर्वांचे स्वागत करीत आहोत. आजचा विषय आहे दत्त जयंती. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. नमस्कार मंडळी. दत्तगुरूंचं नाव घेतलं की एक ध्यानमंत्र आपल्या तोंडी येतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. या ध्यान मंत्राविषयी थोडंसं विवेचन. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती यांना ब्रह्मानंद येथे शके 1825 साली स्फुरलेला हा 18 अक्षरी मंत्र आहे. या मंत्राच्या रूपाने त्यांना अंतिम सत्याचा साक्षात्कार झाला. या मंत्रामध्ये एकाक्षरी गणेश यंत्र गणेश बीज समाविष्ट आहे. यातील पहिल्या दिगंबराचा अर्थ आहे वस्त्र नसलेला, म्हणजे उपाधी नसलेला. या शब्दाने साक्षी स्वरूपाचे अनुसंधान आहे. दुसऱ्या दिगंबराचा अर्थ आहे दिशांनी वेढलेला, म्हणजे आकाशासारख्या सर्वव्यापी त्रिकालाबाधित विश्व निर्माण करण्याची शक्ती ब्रह्माजवळ आहे. पण शक्ती त्याच्या स्मरणात नाही, हे ईश्वर रूप आहे. तेव्हा सर्वव्यापी अशा प्रकारचे जे ब्रह्मस्वरूप आहे ते मी आहे, असे चिंतन दुसऱ्या दिगंबरात आहे. श्रीपाद वल्लभ हे या मंत्रातले तिसरे अक्षर. त्यात श्रीपाद आणि वल्लभ असे 2 शब्द आहेत. श्रीपादेयस्य, ज्याच्या चरणाजवळ श्री आहे, असे श्री आहे. लक्ष्मीयुक्त परमात्मा आणि शनियुक्त परमात्म्याचे स्मरण, शक्तियुक्त परमात्म्याचे स्मरण श्रीपाद या शब्दाने होते. सर्वांना संकटातून मुक्त करून कल्याण करणारा असल्याने तो वल्लभ आहे. श्रीपाद वल्लभ या संबोधनात हेच सुचविले आहे. ईश्वर स्वरूप, ब्रह्मस्वरूप, दत्त स्वरूप आणि गुरुस्वरूप ही सर्व एकच आहे. त्याचे अनुसंधान दिगंबरा या 4थ्या शब्दात आहे. अशा या महामंत्राचा जप आपणही करूया आणि करोना संकटातून मुक्त करा हो श्री गुरुदत्ता, अशी प्रार्थना करूया. तर आता ऐकूया हा जप दत्त गायत्री मंत्र आणि स्वामी समर्थांचं स्मरण देवधर उभयता व वठारकर उभयता यांचे करू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता दत्त गायत्री मंत्र. अत्रिनंदनाय विद्महे दत्तात्रेयाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. अत्रिनंदनाय विद्महे दत्तात्रेयाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. अत्रिनंदनाय विद्महे दत्तात्रेयाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. अत्रिनंदनाय विद्महे दत्तात्रेयाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. अत्रिनंदनाय विद्महे दत्तात्रेयाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. अत्रिनंदनाय विद्महे दत्तात्रेयाय धीमहि
तन्नो दत्त प्रचोदयात्. अत्रिनन्दनाय विद्महे दत्तात्रेयाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. अत्रिनन्दनाय विद्महे दत्तात्रेयाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. अत्रिनन्दनाय विद्महे दत्तात्रेयाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. अत्रिनन्दनाय विद्महे दत्तात्रेयाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. आता स्वामी समर्थ गाणं. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्त क्षेत्रात साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवांच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले आणि म्हणूनच हा दिवस दत्त जयंती म्हणून फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तर अशाच या दत्त जन्माची एक कथा ऐकूया आपण श्रीयुत मनोहर वठारकर यांचेकडून. नमस्कार. आज दत्त जयंती निमित्त दत्त जन्मकथा सांगण्यासाठी मी आहे. पण मी जरा माझ्या कल्पनेप्रमाणे थोडी वेगळ्या स्वरूपातली दत्त जन्मकथा सांगणार. कीर्तनकार बुवांचा नातू असल्यामुळे या कथेचे मी 2 भाग करतो. पूर्वरंग, उत्तररंग. कथेचं सूत्रधारण अर्थात नारद मुनी. काय झालं, नारद मुनी पृथ्वी तलावर फिरत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की हे 3 जे सत्व, रजत, तमोगुण, ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं कुठेतरी एकत्रीकरण झालं पाहिजे. त्यांच्या भिन्न शाखा आपापसात त्या हेवेदावे होऊ नयेत, ते संपुष्टात यावे आणि त्यांचं एकत्रीकरण यावं या दृष्टीने त्यांनी विचार करायला सुरुवात केली आणि ते अत्रि मुनींच्या आश्रमापाशी येऊन पोचले. तिथे त्यांनी अनुसूयाला पाहिलं आणि त्याबरोबर त्यांच्या मनात एक बीज रोवलं गेलं. कसे या कथेचं बीज, दत्त जन्मकथा. ते तडक लक्ष्मीकडे गेले आणि अनुसूयेची महती एवढी सांगितली तर लक्ष्मी मातेला सुद्धा असूया निर्माण झाली. कडक त्या उठल्या आणि पार्वतीकडे गेल्या. त्यांनाही सर्व वृत्तांत ऐकून मत्सर वाटू लागला. अशी पृथ्वी जगावर कोण श्रेष्ठ बाई आहे. मग त्या दोघी सरस्वतीकडे आणि या तिघी मिळून विचार विनिमय केल्यावर त्यांनी आपल्या पतिराजाला गळ घातली. ब्रह्मा,
विष्णू आणि महेश. आणि आपण तर जाणतोच, पत्नीच्या आग्रहापुढे राम सुद्धा थकला हो. सोन्याचं हरिण जास्त माहिती आहे तरी सुद्धा तो सीतेच्या आग्रहाखातर त्या हरिणाच्या मांडला. या तिघांनी ठरवलं की जाऊन तिची परीक्षा घ्यायची, सत्व परीक्षा म्हणून आपण त्याला. आणि त्यात ती जर उत्तीर्ण झाली तर नारद मुनी सांगतात त्याप्रमाणे खरोखरच या पृथ्वी तलावर जगामध्ये सर्वात श्रेष्ठ स्त्री कोणती, तर ती अनुसूया. ते तिघ येतात त्यालापाशी, मुनीचं वेश धारण करतात आणि ओम भगवती भिक्षां देहीचा गजर करतात. ती इथे मुलीला बघून त्यांना आतमध्ये बोलवते, जेवायचा आग्रह करते. पण एवढं सांगते की अत्रि ऋषी अन्नी कुरक्याला नदीवर गेले, ते आल्यावर तुमची भोजनाची व्यवस्था करा. पण याचा राग येतो, म्हणाला आम्ही अतिशय व्याकुळ आहे भुकेने, ते येईपर्यंत आम्ही थांबलो तर आमचे कान घालायचे शकते, त्याच्यामुळे तो ताबडतोब आमच्या जेवणाची व्यवस्था कर, आम्हाला जेवायला वाट. ते झाल्याबरोबर अनुसया माता त्यांच्यासाठी पाच माणसे ताटं मांडते, जेवायला बसा सांगते. पण याला तर तिची परीक्षा पाहिजे होती, म्हणून याने तिला सांगितलं काही तू वस्त्र फेडून जर आम्हाला वाढलंच तर आम्ही जेवू, नाही तर आम्ही काही जेवणार नाही. पतिव्रत असते, मनात तिने विचार केला ही तर माझी लहान मुलं आहे. आतमध्ये गेली, वस्त्र फेडली, बाहेर येऊन बघते तर चमत्कार असा की त्या पाटावर 3 लहान लहान मुलं दिसली. पुन्हा ती आतमध्ये गेली, वस्त्र परिधान करून आली, त्या मुलांना एक जवळ घेतलं. तेवढ्यात थोड्या वेळात अत्रि ऋषी आले. त्यांना ही 3 मुलं बघून असं वाटलं की अरे काय चमत्कार आहे, एकदम एवढ्या घरात, आपल्या घरात ही 3 लहान मुलं कुठलं आले. त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखलं, नमस्कार केला, हे ब्रह्मा विष्णू महेश आणि प्रकट होण्याला सांगितलं. ते जेव्हा प्रकट झाले तेव्हा अनुसूयेने सांगितलं की तुम्ही तिघं मिळून आता माझं, मी तुम्हाला बाळ मानलंय तर तुम्ही माझी बाळ झाले पाहिजे. आणि ही झाली दत्त जन्माची. हा झाला पूर्व रंग. आता उत्तर रंग सांग. मुळामध्ये काय आहे, प्रत्येक देवतेचा अवतार कुठल्या ना कुठल्या कारणासाठी होतो, कार्यासाठी होतो. पण दत्तांचा अवतार कशासाठी आहे, कुठल्या राक्षसाचा वध केलाय, कोणासाठी काही केलं विशेष नाही. म्हणजे सुप्रीम कोर्ट आहे. ब्रह्मा विष्णू महेश जर आपण हायकोर्ट मानलं तर हे सुप्रीम कोर्ट, म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं राष्ट्रपती. पहिली गोष्ट जर कोणती झाली असेल तर या अवतारामुळे या तिन्ही देवतांचं, सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती, तिन्ही देवींचं गर्वहरण झालं. दुसरं जर काही कारण असेल, आता हे गर्वहरण कसं झालं ते पण सांगतो. यांना आपली पती पुढे दिसत नाहीत म्हटल्यावर नारदाची मदत घेऊन अनुसूयेच्या आश्रमात येऊन तिला हात जोडून विनंती करावी लागली की अगं बाई आमचे पती आम्हाला परत दे. त्यांचा स्वाभिमान घेऊन पडला, हा पहिला त्यांचा गर्व आहे. हे तिन्ही ब्रह्मा विष्णू महेश याला जे वाटत होतं की आपण देवाश्रेष्ठ आहे, यांचं सुद्धा लहान मुलात रूपांतर करण्याची शक्ती तिच्यात आहे, त्यांचंही गर्वहरण झालं. म्हणून दत्त अवतार हा गर्वहरणासाठी आहे. ज्या ज्या व्यक्तीला गर्व असेल त्याचा गर्वाचं हरण करून त्याला सामान्य मार्गावर, भक्ती मार्गावर आणण्याचं काम दत्त गुरु करतात. धन्यवाद. नमस्कार. दत्ताची एक सुरस कथा आपण आत्ताच ऐकली. आणि दत्ताचा जन्म झालेला आहे, या बाळरूपी दत्ताला पाळण्यात ठेवलेलं आहे, म्हणजे पाळणा म्हणायलाच हवा नाही का. तेव्हा आपल्याकडे एक अभ्यागत आले आहे, त्यांचे नाव आहे सौ तृप्ती सरदेसाई. चला तर त्यांच्याच आवाजात ऐकूया आपण दत्ताचा पाळणा, बाळा जो रे. बाळा जो रे बाळा, दत्तात्रय अवतारा. बाळा जो रे बाळा, दत्तात्रय अवतारा.
जो रे बाळा दत्तात्रय अवतारा बाळा जो रे बाळा दत्तात्रय अवतारा बाळा जो रे कमलासन विष्णू त्रिपुरारी अत्री मुलींचे घरी कमलासन विष्णू त्रिपुरारी अत्री मुलींचे घरी सत्व हरू आले नवला परी सत्व हरू आले नवला परी भ्रम दवडला दूरी बाळा जो रे बाळा दत्तात्रय अवतारा बाळा जो रे प्रसन्न त्रिमूर्ती होऊन पुत्रत्वा पाहुनी प्रसन्न त्रिमूर्ती होऊन पुत्रत्वा पाहुनी हर्ष झाला अति त्रिभुवनी हर्ष झाला अति त्रिभुवनी राही ऋषींचे सगळी बाळा जो रे बाळा दत्तात्रय अवतारा बाळा जो रे बाळा दत्तात्रय अवतारा बाळा जो रे शतदशनामासी आधार दत्तात्रय अवतार शतदशनामासी आधार दत्तात्रय अवतार कृष्ण दासाति सुख थोर कृष्ण दासाति सुख थोर आनंद होतो फार बाळा जो रे बाळा दत्तात्रय अवतारा बाळा जो रे बाळा दत्तात्रय अवतारा ब्रह्मा विष्णू आणि महेशा दत्तात्रय अवतारा बाळा जो रे बाळा दत्तात्रय अवतारा बाळा जो आता आणखी एक आपण ऐकूया. त्यात गीत आहे नामदेव लोटणकर यांचे, संगीत आणि स्वर आहेत आर्यन पराडकर यांचे, आणि हे गीत घेऊन येत आहे आपल्या संघाचे खजिनदार पण गाण्यामध्ये असलेले माहीर सभासद श्रीयुत मोहन शेजवळकर. आणि या गाण्यासाठी त्यांना साथ दिली आहे आपल्याच एक सभासद स्मिताताई चितळे यांनी. चला तर ऐकूया आज मी दत्त गुरु पाहिले श्रीयुत मोहन शेजवळकर. माझे पुण्य फळाले माझे पुण्य फळाले आज मी दत्त गुरु पाहिले आज मी दत्त गुरु पाहिले आज मी दत्त गुरु पाहिले शंख चक्र करी विलासित ते पद्म कमंडलू हाती शोभते शंख चक्र करी विराजित ते पद्म कमंडलू हाती शोभते भस्मांकित तनु को निर्वाणी यति बेशी सजले आज मी दत्त गुरु पाहिले आज मी
दत्त गुरु पाहिले. गळा माळती हाती झोळी, गळा माळती हाती झोळी, मुख कमलाची दिव्य झळाळी, मुख कमलाची दिव्य झळाळी. स्वर्ग सुखाची भेट आजही, स्वर्ग सुखाची भेट आजही, धन्य जीवन झाले आज मी दत्त गुरु पाहिले, आज मी दत्त गुरु पाहिले. दीनांचा गुरुराज दयाळू, भक्तासाठी होत कृपाळू. दीनांचा गुरुराज दयाळू, भक्तासाठी होत कृपाळू. जटाधारी परब्रह्म सावळे, जटाधारी परब्रह्म सावळे, पाहुनी मज झाले आज मी दत्त गुरु पाहिले, आज मी दत्त गुरु पाहिले, आज मी दत्त गुरु पाहिले, आज मी दत्त गुरु पाहिले. माझे पुण्य फळाले, माझे पुण्य फळाले, आज मी दत्त गुरु पाहिले, आज मी दत्त गुरु पाहिले, आज मी दत्त गुरु पाहिले. धन्यवाद. दत्त जयंतीच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा. माझ्या आज ह्या गाण्यासाठी झांजीची साथ केलेली होती श्रीमती स्मिता चितळे यांनी, त्यांनाही धन्यवाद. नमस्कार. मंडळी, दर बुधवारी आपण ज्या सुंदर सुरेख अक्षरात लिहिलेल्या रंगीबेरंगी बोर्डची वाट पाहत असतो, ते बोर्ड लिहिणारे आणि योगाचा अभ्यास करणारे आणि इतरांनाही योग शिक्षण देणारे आपले एक सभासद श्रीधर परब. योग शिक्षण घेता घेता किंवा योगाभ्यास करता करता ते आपल्या साहित्याची आवड मुळीच विसरलेले नाहीये आणि त्यातूनच ते भक्तिगीत, भजन, भावगीत असे सुद्धा गात असतात. तेव्हा आज सुद्धा आपण एक दत्ताचं भजन त्यांच्याकडनं ऐकूया. त्याचे बोल आहेत, गुरुनामाची ओढ, दत्तनामाची ओढ. चला तर ऐकूया श्रीधर परब यांचे कडून. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरुनामाची ओढ, दत्तनामाची ओढ, गुरुनामाची ओढ. गुरुनामच हा, गुरुनामच हा आज जहाला, गुरुनामच हा आज जहाला. दत्तांचा प्रसाद, गुरुनामाची ओढ, दत्तनामाची ओढ, गुरुनामाची ओढ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मूर्ती मनोहर गुरुदत्तांची, मूर्ती मनोहर गुरुदत्तांची मनी भरून घेऊ. मूर्ती मनोहर गुरुदत्तांची मनी भरून घेऊ. सेवा करुणी गुरुचरणांची, सेवा करुणी गुरुचरणांची जन्म मरण चुकवू.
सेवा करुणी गुरुचरणांची जन्म मरण चुकवू नाही दिशातून गुरुरायांची नाही दिशातून गुरुरायांची येई गोड साद गुरुनामाची ओढ दत्तनामाची ओढ गुरुनामाची ओढ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा योगीराज हा नयनी दिसता योगीराज हा नयनी दिसता धन्य आज जागलो योगीराज हा नयनी दिसता धन्य आज जागलो युगायुगाने आजच आम्ही गुरुचरणा भेटलो युगायुगाने आजच आम्ही गुरुचरणा भेटलो श्रीपाद वल्लभ दिगंबरांचा श्रीपाद वल्लभ दिगंबरांचा जागा झाला ध्यास गुरुनामाची ओढ दत्तनामाची ओढ गुरुनामाची ओढ गुरुनामचा हा आज झाला गुरुनामचा हा आज झाला दत्ताचा प्रसाद गुरुनामाची ओढ दत्तनामाची ओढ गुरुनामाची ओढ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तभावनी म्हणजे दत्त आणि त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद श्री वल्लभ व नृसिंह सरस्वती स्वामींच्या लीलांचे वर्णन करणारे 52 ओळींचे संकट विमोचन स्तोत्र होय. या स्तोत्राची रचना नारेश्वर निवासी संत श्री रंग अवधूत महाराज यांनी केली. हे स्तोत्र साईज या गावी तालुका कलोल जिल्हा मेहसाणा गुजरात येथे शके 1891 माघ शुद्ध प्रतिपदा सोमवार 4/2/1935 रोजी रचण्यात आली. मूळ दत्तभावनी ही गुजरातीत आहे की जी पारंपरिकतेने आजही आमच्या कुटुंबात दर गुरुवारी म्हटली जाते. त्यामुळे आमची सगळ्यांचीच ती अगदी लहानपणापासून पाठ आहे. तेव्हा ही दत्तभावनी घेऊन येत आहे माझे कुटुंब खास आपल्यासाठी सादर करीत आहोत दत्तभावनी.
चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, दत्तगुरूंचे दर्शन घेतल्यानंतर जाणवणारे यथोचित दर्शन म्हणजेच दत्तगुरूंचे रूप, स्वरूप, आयुधे, गाय आणि पायाशी असलेली श्वान मंडळी यांची यथोचित माहिती घेऊन येत आहेत श्रीयुत सुरेश देवधर. मंडळी, नमस्कार, मी सुरेश देवधर. एकनाथांनी एका अभंगात दत्तात्रयांचं वर्णन करताना म्हटलं आहे, दत्त वसे औदुंबरी त्रिशूल डमरू जटाधारी, कामधेनू आणि श्वान उभे शोभती समान, गोदातरी नित्यवस्ती अंगी चर्चिली विभूती, काठे माझी शोभे झोळी अर्धचंद्र वसे भाडी, एका जनार्दनी दत्त रात्रंदिन आठवीत. ब्रह्मा विष्णू महेशांचा समन्वय दाखवणारी
3 मुख, 6 हात, वरच्या 2 हातात शंख आणि चक्र विष्णुद्योतक, मधल्या 2 हातात डमरू आणि कमंडलू शिवाचं द्योतक आणि खालच्या 2 हातात माला चर्चिलेली, पायी खडावा, व्याघ्रांबर परिधान केलेले आणि काखेत झोळी असलेले, मागे गाय आणि आसपास 4 श्वान कुत्री असलेले दत्तात्रेयांचे ध्यान वाचकांना सुपरिचित आहे. श्री दत्तात्रय ध्यानातील प्रतिकात्मकता. 3 मुखे ही ब्रह्मा विष्णू महेशांचे प्रतीक आहे. 6 हात. विविध प्राचीन ग्रंथात दत्तात्रेयांचे स्वरूप एकमुखी, द्विभुज किंवा चतुर्भुज दाखवलं असलं तरी दत्त संप्रदायाने मान्य केलेल्या मूर्तीच्या संदर्भात विचार करायचा झाला तर त्या मूर्तीला 6 हात ब्रह्मा विष्णू महेशाचं प्रतीक असून ब्रह्माच्या हातातील माला व कमंडलू तपस्व्याचे सत्वाचे प्रतीक म्हणता येईल. विष्णूच्या हातातील शंख आणि चक्र ही आयुधे रजाचे, तर महेशाच्या हातातील त्रिशूल आणि डमरू तमाचे म्हणजे संहाराचे प्रतीक मानले जाते. वेश. पुराणातील दत्तात्रेयांचे स्वरूप श्रीमान विष्णूसारखे असले तरी मस्तकी जटाभार, पायी खडावा, अंगाला विभूती चर्चिलेली, काखेत झोळी लटकवलेली, व्याघ्रांबर परिधान केलेली मूर्ती तो अवधूत दिगंबर योगी असल्याचे द्योतक आहे. धेनू हे पृथ्वीचे किंवा मायेचे प्रतीक मानले जाते. दत्तात्रेयांच्या आसपास असणारे 4 श्वान वेदांचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते. काही विद्वानांनी यावरून ही अवैदिक असल्याचे अनुमान काढले आहे. दत्त संप्रदायावर प्रारंभी नाथ संप्रदायाचा प्रभाव होता. भिक्षा मागण्यासाठी नाथ जोगी जेव्हा गावोगावी सातत्याने संचार करत तेव्हा त्यांच्याबरोबर गायींची खिल्लारे आणि त्यांच्या रक्षणासाठी श्वान असत. नाथ संप्रदायात आदिगुरूचे स्थान पावलेला महायोगी दत्तात्रेय आपापताच हे स्वरूप पावला असावा. निवास. दत्तात्रेयांचा निवास सतत औदुंबर तळी असतो अशी श्रद्धा असल्यामुळे अनेक दत्तभक्त गुरुचरित्राचे पारायण तेथे आवर्जून करतात. गुरुदेव दत्त. धन्यवाद. नमस्कार. पुढील गीत आपण आपले सादर करण्याआधी मी असे म्हणते की हे तुझे भजन कसे करावे ठाऊक मजला नाही, तुझे भजन करण्या इतुका कलावान मी नाही. तरी सुद्धा मंडळी हरकत नाही हो, आपल्याकडे अशी कलावंत मंडळी आहे. कोण? तर श्रीपाद परांजपे आपुले एक हरहुन्नरी सभासद. श्रीपाद परांजपे आपुले एक हरहुन्नरी सभासद, गुरु सेवेसी गायिलेले भक्ती गीत द्या हो तुम्ही दाद. गुरु सेवेसी गायिलेले भक्ती गीत द्या हो तुम्ही दाद. हे गीत आहे झुंज या चित्रपटातील. गीतकार जगदीश खेबुडकर, गायक रघुनाथ साळोखे, संगीत दिग्दर्शक राम कदम. आणि ह्या भक्तिगीताचे बोल आहेत: आनंद पोटात माझ्या माईना हो माईना, घेऊन येत आहेत श्रीयुत परांजपे. माझी मान्य करून प्रभू घेतील का, आणि अज्ञान मूढ बालक म्हणून हात मस्तकी धरतील का. हे तुझे भजन कसे करावे ठाऊक मजला नाही,
तुझे भजना तूच करून घे, अरे कलावान मी नाही. कोणी माना कोणी मानू नका, यात आमुचे काय. भगवंताची सर्व लेकुरे, एक पिता एक माय. दत्त दर्शनला जायचं जायचं जायचं. आता लगेच काय, हो लगेच लगेच. दत्त दर्शनला जायचं नि जायचं जायचं. आम्ही बी येणार. अरे आनंद पोटात माझ्या, अरे वाडीला का. अरे आनंद पोटात माझ्या औदुंबर. अरे बाबा नरसोवाडी राहिली. अरे आनंद पोटात माझ्या, अरे बाबा गाणगापूर. हा तिकडच जाऊया आपलं चला. अरे आनंद पोटात माझ्या माईना माईना, आनंद पोटात माझ्या माईना. दत्त दर्शनला जायचं जायचं जायचं. आनंद पोटात माझ्या माईना माईना, पोटात माझ्या माईना. गेलो रंभापुरी थेट घेतली दत्तांची भेट. गेलो रंभापुरी थेट, गेलो रंभापुरी थेट घेतली दत्तांची भेट. घेतली दत्तांची भेट, घेतली दत्तांची भेट. या डोळ्यांची, या डोळ्यांची भूक काही जाईना. या डोळ्यांची, या डोळ्यांची भूक काही जाईना जाईना. आनंद पोटात माझ्या माईना माईना, आनंद पोटात माझ्या माईना. दत्त दर्शनला जायचं नि जायचं नि जायचं. आनंद पोटात माझ्या माईना माईना, आनंद पोटात माझ्या माईना. रूप सावळे सुंदर गोजिरवाणे मनोहर, रूप सावळे सुंदर, रूप सावळे सुंदर गोजिरवाणे मनोहर. गोजिरवाणे मनोहर, गोजिरवाणे मनोहर, गोजिरवाणे मनोहर. नजरेस, नजरेस आणिक काही येईना, नजरेस आणिक काही येईना येईना. आनंद पोटात माझ्या माईना माईना, आनंद पोटात माझ्या माईना. दत्त दर्शनला जायचं जायचं जायचं. आनंद पोटात माझ्या माईना माईना, आनंद पोटात माझ्या माईना. नजरबंदीचा हा खेळ खेळ सद्गुरु प्रेमळ. नजरबंदीचा हा खेळ खेळ सद्गुरु प्रेमळ. खेळ सद्गुरु प्रेमळ, खेळ सद्गुरु प्रेमळ. खेळ खेळीता, खेळ खेळीत खेळ पुरा होईना. खेळ खेळीत खेळ पुरा होईना होईना. आनंद पोटात माझ्या माईना माईना, आनंद पोटात माझ्या माईना. दत्त दर्शनला जायचं नि जायचं नि जायचं. आनंद पोटात माझ्या माईना माईना, आनंद पोटात माझ्या माईना. व्यवसायाने डॉक्टर पण साहित्याची नितांत आवड जपणाऱ्या आमच्या सुगंधाताई देवधर आज या गुरुदत्त जयंती निमित्त आपणापुढे सादर करीत आहे श्री दत्त स्तव स्तोत्र. नमस्कार, मी डॉक्टर सुगंधा देवधर श्री दत्त स्तव स्तोत्र म्हणणार आहे. हे स्तोत्र चंचल चित्त स्थिर करणारे दत्तात्रय स्तोत्र आहे. संसारात आणि परमार्थात आपल्याला काही साध्य करायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या मनाची एकाग्रता साधणे अतिशय आवश्यक आहे. मन स्थिर नसेल तर आपल्या अभ्यासाचा किंवा साधनेचा काही उपयोग होत नाही. भक्तगणांची ही अडचण ओळखून परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी साक्षात दत्तगुरूंना चित्त स्थिर करण्यासाठी या स्तोत्रातून साकडे घातले आहे. श्री दत्त स्तव स्तोत्र.
अनसूया त्रिसंभूत दत्तात्रेय महामते सर्वदेवाधिदेवत्वं त्वं मम चित्तं स्थिरीकुरु शरणागत दीनार्थ तारकाखिलकारक सर्वचालक देवत्वं मम चित्तं स्थिरीकुरु सर्वमङ्गलमाङ्गल्य सर्वाधिव्याधिभेषज सर्वसङ्कटहारिं त्वं मम चित्तं स्थिरीकुरु स्मर्तृगामी स्वभक्तानां कामदोरिपुनाशनः भुक्तिमुक्तिप्रदः सत्त्वं मम चित्तं स्थिरीकुरु सर्वपापक्षयकरः तापदैन्यनिवारणः योऽभीष्टदः प्रभु सत्त्वं मम चित्तं स्थिरीकुरु य एतत् प्रयतश्लोक पंचकं प्रपठेत् सुधी स्थिरचित्तस्य भगवत् कृपापात्रं भविष्यति इति श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती विरचितं श्री दत्तात्रेय स्तोत्रम संपूर्णम. त्याचं थोडंसं विवरण. कुठल्याही कामामध्ये आपल्याला यश मिळवायचं तर आपलं मन एकाग्र आणि शांत असणं अत्यंत गरजेचं आहे. मनात येणारे नानाविध विचार नियंत्रणात आणणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे. अनावश्यक विचार मनात येऊच नयेत असं वाटतं. त्यासाठी काही प्रयत्न करावा तर तेच विचार पुन्हा पुन्हा मनावर दुप्पट जोराने आक्रमण करतात. मग मात्र साधकाची दयनीय अवस्था होते. आपण प्रयत्न जरूर करतो परंतु मानवी प्रयत्नांना देखील मर्यादा आहेत. शेवटी मन आनंदी आणि शांत व्हायला दैवी कृपा देखील असायला लागते. दैवी कृपा प्राप्त करून घेण्यासाठी परमपूज्य स्वामी महाराजांनी साधकांना हा स्तोत्र रूपी उपाय दिला आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश या विश्वाच्या उत्पत्ती स्थिती आणि लय सांभाळणाऱ्या त्रिदेवतांचे एकरूप असलेल्या प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांची या आर्त स्तोत्रातून प्रार्थना केली आहे. हे भगवान दत्तात्रेया, माझे अत्यंत चंचल असणारे चित्त स्थिर करावे अशी ही प्रार्थना आहे. साधकांनी आपल्या नित्य उपासनेमध्ये या प्रार्थनेचा अवश्य समावेश करावा आणि स्वामी महाराजांनी रचलेल्या या अद्भुत रचनेचा आनंद घ्यावा आणि आपले आयुष्य सुखी करावे. जयती वासुदेवो यती. धन्यवाद. विष्णू आणि महेश्वर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले. गाय उभी मायवणी पुढे वासरू पाये वळुनी गाय उभी मायवणी पुढे वासरू पाये वळुनी कृतज्ञतेने श्वान बिचारे पायावरी झुकले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले. चरण शुभंकर फिरता तुमचे मंदिर बनले उभ्या घराचे. चरण शुभंकर फिरता तुमचे मंदिर बनले उभ्या घराचे. घुमटा मधुनी हृदय पाखरू स्वानंदे फिरले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले.
तुम्हीच केली सारी किमया कृतार्थ झाली माझी काया तुम्हीच केली सारी किमया कृतार्थ झाली माझी काया तुमच्या हाती माझ्या भवती औदुंबर दिसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले. नमस्कार. दत्तगुरूंची खासियत अशी आहे की त्यांना हा पालखीचा मान जास्त आहे. दत्ताची पालखी पालखी सोहळा हे दत्तगुरूंच्या बाबतीत जास्त प्रमाणात सांगितलं जातं, पाहिलं जातं आणि मानलं जातं. अशी दत्ताची पालखी खांद्यावर घेऊन मिरवणं हा त्या दत्तभक्तांसाठी एक गौरवास्पद भाग असतो. आणि तीच एक गीत रचना घेऊन येत आहे कविता गायकवाड.
नामस्मरण करताना भजन कानावर ऐकू आले की कशी सकाळ प्रसन्न होऊन जाते. पूर्वी मुंबई आकाशवाणी केंद्रावर राम प्रहरी भक्ती संगीत लागायचे. दत्तगुरूंवरील भजन सुरू झाली की हे भजन ऐकून कान तृप्त व्हायचे. दत्तगुरूंवरील भजने व आरेन पराडकर यांचा आवाज हे समीकरणच जमले होते. त्यांचा आवाज तर सोज्वळ आणि सात्विक असा की साक्षात दत्तगुरू आपणासमोर उभे आहेत असा भास व्हायचा. तसाच भास आताही होणार आहे हे ठेवा ध्यानी. दत्त दिगंबर दैवत माझे घेऊन येत आहेत वैद्य मृणालिनी. गीतकार आहेत सुधांशू, गायक आर्यन पराडकर, संगीतकार सुद्धा आर्यन पराडकर आणि आपल्या समोर घेऊन येत आहेत वैद्य मृणालिनी. दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे, हृदयी माझ्या नित्य विराजे, दत्त दिगंबर दैवत माझे. अनुसूयेचे सत्व आगळे, तिन्ही देवई झाली बाळे, झाली बाळे. त्रैमूर्ती अवतार मनोहर, त्रैमूर्ती अवतार मनोहर. जीर्णोद्धारक त्रिभुवनी गाजे, दत्त दिगंबर दैवत माझे. तिन्ही शिरेकर सहा शोभते, तीन शिरेकर सहा शोभते. हास्य मधुर शुभ वदनावरती, जटाजूट शिरी पायी खडावा, पायी खडावा. भस्म विलोपित कांती साजे, दत्त दिगंबर दैवत माझे. पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती, आनंदाचे आसू झरती, आसू झरती. सारे सात्विक भाव उमलती, भाव उमलती. हळूहळू सरते मी पळ माझे, दत्त दिगंबर दैवत माझे. हृदयी माझ्या नित्य विराजे, दत्त दिगंबर दैवत माझे. गुरुदेव दत्तांची प्रसिद्ध अशी खूप ठिकाण आहेत. कुरवपूर, पिठापूर, गाणगापूर, अक्कलकोट. तर ही गाणगापूर आणि अक्कलकोट या संदर्भातलं, दत्तगुरु संदर्भातलं एक गाणं सादर करीत आहेत क्षमा शेळगे. स्वामी माझे गुरुदैवत, स्वामी माझे गुरुदैवत. दीनदया घन श्री गुरुदत्ता, स्वामी माझे गुरुदैवत. गाणगापूर अक्कलकोट, गाणगापूर अक्कलकोट. वाडी भूलोकी वैकुंठ, दीनदया घन श्री गुरुदत्ता, स्वामी माझे गुरुदैवत, स्वामी माझे गुरुदैवत. सर्व
सर्वदेवांच्या दैवता नवनाथांचा तू गुरुनाथा दीनदया घन श्री गुरुदत्ता स्वामी माझे गुरुदैवत स्वामी माझे गुरुदैवत तुझे रूप अगोचर तुझे रूप अगोचर गान प्रिय तू दिगंबर गान प्रिय तू दिगंबर दीनदया घन श्री गुरुदत्ता स्वामी माझे गुरुदैवत स्वामी माझे गुरुदैवत स्वामी नाम मनो मम वाणी स्वामी नाम मनो मम वाणी श्री गुरु लीलामृत मनखाणी श्री गुरु लीलामृत मनखाणी स्वामी सेवा नित्य घडावी स्वामी सेवा नित्य घडावी श्री गुरु आज्ञा प्रतिपाळावी श्री गुरु आज्ञा प्रतिपाळावी हे दत्तानंदा हे दत्तानंदा संकीर्तनी ब्रह्मानंदा दीनदया श्री गुरुदत्ता स्वामी माझे गुरुदैवत स्वामी माझे गुरुदैवत दीनदया श्री गुरुदत्ता स्वामी माझे गुरुदैवत स्वामी माझे स्वामी माझे स्वामी माझे गुरुदैवत स्वामी माझे गुरुदैवत. नमस्कार मंडळी, आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहोत. कुठल्याही दैवताची पूजा केली की त्याचं समाप्तीपण हे आरतीने होत असतं. तेव्हा आपल्या पुढे आमच्या गावाला म्हटली जाणारी व काहींनाच माहीत असलेली एक आरती घेऊन येत आहोत. आम्ही वठारकर कुटुंबीय दत्ताची आरती श्री गुरु दत्त राजमूर्ती ओवाळितो प्रेमे आरती. नमस्कार ब्रह्मा विष्णू शंकराचा अवतार श्री गुरुचा कराया उद्धार जगाचा जागला हरिता वेश सेविका मस्तकी मुकुट शोभे जनता कंठी रुद्राक्ष माळ धरणी हातामध्ये आयुध बौद्ध वरणी प्रेमे भक्तांची क्लेश हरणी प्रयासी करून नमदा शमन होई हरी पूजा मन गमन त्रैलोक्यावरती ओवाळितो प्रेमे आरती गाण गा पुरी मस्ती जाती प्रीती औदुंबर छायेची भीमा अमर संगमाची वस्ती असे सौद सुशिष्यांची वाट दाहुली आयुगाची ठेवते तसे निज भक्तीची काशी क्षेत्री स्नान करीतो करगर निद्रेला बाहुर निद्रेला वडितो करकरीत छाती करगरीत नेत्र जगजरित शोभतो त्रिशूळ जया हाती ओवाळितो प्रेमे आरती शिवदूत स्वामी सुखानंदा ओवाळितो सौख्य कंदा काळिया घासर धनकंदा
सोडवी विषय मोह चकिता आलो शरणार्थी नंदा दारी सद्गुरु ब्रह्मनंदा सुखवी 84 फेरा गाजिती षड्रिपुमज तेरा कांजिती पुत्र पौत्र धारा बलवी भजन मुली तव पूजन करीतय सृजन तयाचे बलवंतावरती ओवाळी तो प्रेम हरती श्री गुरु दत्त राजमूर्ती ओवाळी तो प्रेम हरती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी. आजच्या या शुभ मुहूर्तावर आणखी एक शुभ गोष्ट म्हणजे आपल्या अध्यक्षा सौ रुचिराताई दिघे यांचा वाढदिवस. त्यासाठी माझ्या या 4 ओळी. रुचिराताई, सोज्वळ सात्विक प्रसन्न तेजाची मूर्ती, ज्येष्ठ नागरिक संघ पूर्वेला जयांची खूप असे ख्याती, संघाचा डौल सांभाळण्या सदैव तुमची धावपळ, संघातील सभासदही देती आपणास सहकार्य अंमळ, कार्यक्रमाच्या अंती असे विस्तृत तव विवेचन, हेच आहे एका कर्तृत्ववान अध्यक्षाचे वैचारिक धन. 78व्या वर्षी आपणास आमुचा 78 वेळा नमस्कार, लागू दे आम्हास बळ, तुमचा करण्या 100वा सत्कार. याच मोडवर श्री स्वामी चरणी एकच प्रार्थना अलकाची, निरामय आपणास निरामय आरोग्य लाभो, हीच प्रार्थना आम्हा समस्त सभासदांची. जीवेत शरद शतम. वाढदिवसाच्या आभारभर शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आजचा दत्त जयंती कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम सादर करण्यासाठी आपल्या संघाच्या अध्यक्षा सौ रुचिरा दिघे व सर्व कार्यकारिणी मंडळाने आम्हाला संधी दिल्याबद्दल या सर्वांचे मनपूर्वक आभार. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सभासदांनी एका फोनवर तात्काळ आम्हाला व्हिडिओ ऑडिओ पाठवले, त्याबद्दल सहभागी सर्व सभासदांचेही आभार. या कार्यक्रमामध्ये काही अभ्यागत आपल्याकडे आलेले होते, त्यांनी सुद्धा माझ्या विनंतीला मान दिला, त्याबद्दल त्यांचेही आभार. हा कार्यक्रम सजवण्यासाठी आमचे छायाचित्रकार श्रीयुत विलास महाडिक यांनी मोलाची मदत केली, त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि हो, ज्यांनी श्री देवधर व श्री वठारकर यांनी या पूर्ण कार्यक्रमाचे शूटिंग केले, त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि हो, रसिक श्रोते हो, आपणही न कंटाळता हा कार्यक्रम बघितला, त्याचा आनंद लुटलात व दत्त स्मरणामध्ये गुंगून गेलात, त्याबद्दल रसिक श्रोते आपले शतशः आभार. आता कार्यक्रमाची सांगता करूया पसाय दानाने. आता विश्वात्मके देवे येणे वायज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे वसाय दान हे, जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे नाशील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांचे मांदियाळी, अनवरत जे मंडळी,
भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषांचे आणि चंद्रमेय जे अलांछन मार्तंड जे तापहीन सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिथी लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे तू एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ आओ नीलदान पसाओ येणे बरे ज्ञान देओ सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. धन्यवाद. चहा आणि नाश्ता घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही मंडळी. धन्यवाद. आता विष्णू